सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर जी मध्ये. मी आता एक कुकर ठेवला आहे. आता मिसळ पाव बनवणार आहे आज मस्त हे झणझणीत. त्यासाठी ते 1 चमचा तेल घालून घेतलं बघा. 1 चमचा तेल घालून घेतलंय. शिजवून घ्यायची आधी मटकी आणि मग आपण ही करून घ्यायची. थोडंसं त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट थोडी घालून घेते नॉर्मल. नंतर पण आपल्याला घालायची थोडी घालून घ्यायची. तेल थोडं ठेवायसाठी मटकी नाही घालून घ्यायची, डायरेक्ट पाणी घालून घ्यायचं. मी 1 तांब्या पाणी घालून घेतलंय बघा. त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी हळद घालून घ्यायची. मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. 1 चमचा चवीपुरतं मीठ घालून घेतलं. असं हलवून घ्यायचं करून. आणि बघा ही मटकी किती मस्त करा आल्या त्या मटकीला ना. आणलेली मटकी घरी भिजू घातली होती. भिजू घालून रात्रभर भिजू घातली आणि दिवसभर भिजू घातली, रात्रीच नाही दिवसभर भिजू घातली होती. आणि पुण्यात दुसरे 2 दिवस ही अशी करा आणायला बांधून ठेवली जा. मग मस्त करा आल्या तर जास्त. आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची शिजवायसाठी सगळी घालून घ्या. आधी तेलात भाजली तर त्याचं कर सगळं घेऊन जाते, तेलात खेळून गेल्यागत होत्यात. म्हणून अशी आधी शिजवूनच घ्यायची त्या मटकीला. चांगली झणझणीत मिसळ होती. मिसळ पाव खायसाठी आता चांगली 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरमध्ये. कुकरला आणि ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायची. लय पण शिजवायची नाही, 2 शिट्ट्या चिकार होते. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपण. आता आपण शिजाय घातली मटकी. आता त्याचा मसाला तयार करू आपण. 1 टमाटर घेतलाय अख्खा आणि 2 कांदा चिरून घेतल्यात. ते आता कट करून घेऊया आपण. मस्त कट करून घ्यायचं. ह्याची गिरवी बनवायसाठी हेच करायचं, त्यामुळे मोठं मोठं असं कट करून घ्यायचं. गिरवीसाठी मिक्सरमध्ये वाटूनच घेणार आहे म्हणून असं मोठं मोठं एकदम कट करून घेते. टमाटर असं मोठा 1 टमाटर घेतलाय आणि छोटं मीडियम साईजचं 2 कांदा. आता हे चिरून घेतलेलं त्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात जारमध्ये घेतली कांदा आणि टमाटर. त्याला आपण ग्रेव्हीसाठी वाटून घेणार. आता हे वाटून घेतलं आपण बघा. पेस्ट बनवून घेतला. असं पेस्ट बारीक बनवून घ्यायचं. एकदम मस्त असा बारीक पेस्ट बनवून घ्यायचा. एकदम गाढा गाढा. गिरवी बनली पाहिजे ना आपल्याला. जास्त पातळ जास्त घट्ट आपल्याला पाहिजे तशी गिरवी बनली पाहिजे म्हणून असं मस्त पेस्ट बनवून घ्यायचं. बनवून घे. आता कुकर थंड झाला आपण मटकीची पण काढून घेऊ. आता आपण शिटी निघाली. आपण आता उघडून घेऊया मटकी. शिजले का बघू. तर वाफ निघते असे का आपली शिजली मटकी अशी मस्त पाहिजे. मस्त शिजली मटकी आणि त्याचं कर कसं हाय असं राहिले आता. आणि तेलात भाजलं तर त्याचं कर जळून जाते. आता किती मस्त एकदम शिजली. आता पण ह्याची मिसळ बनवून घ्यायची मस्त. गॅसवर गॅस पेटवून घ्यायचा. गॅस पेटवल्यानंतर त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं. पाहिजे असं 1 चमचा 2 चमचा कट पाहिजे असला तर कटला असतो म्हणून जास्त थोडं तेल घालून घ्यायचं. 2 चमचे तेल घालून घ्यायचं. जरा गरम होऊ द्यायचं. 2 मिनिटं दूध तेल एकदम गरम मस्त होऊ द्यायचं. गरम गरम झाल्याशिवाय घालायचं. आता त्याच्यात आपण मग थोडा अद्रक लसूण घातला होता. आता आपण थोडासा अद्रक लसूणचा पेस्ट अर्धा चमचा घालून घ्यायचा. घालून हलवून घ्यायचं. 1 मिनिट हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ह्याचा पेस्ट कांदा आणि टमाटरचा पेस्ट बनवलेला घालून सकाळ एकदम
आपण काढून मस्त काढून घ्यायचं सगळं घालून दुसऱ्यासाठी घालून घ्या 2 मिनिटं चांगला भाजायचा एकदम तेल सुटून तर मसाले भाजून घ्यायचा. आता 5 मिनिटं भाजून घ्यायचं. 5 मिनिटं झालं तर ही त्याच्या बुडबुड्या लागलं. ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करून घ्यायचा. मसाल्यासाठी 1 चमचा धण्याची पावडर घालून घेतली. त्यानंतर आपण गरम मसाला घालून घ्यायचा. मी घरगुती गरम मसाला बनवलेला घातला आहे. तुम्ही एकाचा पण मसाला मिळते घालू शकता. आणि घरगुती घालून घ्यायचं. तेल सुटायला लागलं बघा तसं एकदम. आता त्यानंतर आपण बेडगी लाल मिरची तिखट घालून घ्यायचं. आपल्याला जसं तिखट मी ते 1 चमचा घालून घेतला आहे. आणि मी घरगुती थोडंसं तिखट झणझणीत लागावं म्हणून मी ही घरगुती घाटी मसाला घालून घेतला. आणि मीठ चवीपुरतं घालून घ्यायचं. मी आता पहिला आपण 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे. त्यानुसार आपण जेवढं लागेल ते चव बघून घालून घ्यायचं. मी आता इथं थोडंसं पाव चमचा घालते. एकदम मसाला खचपुरून आणि गॅस कमी करून घ्यायचा. गॅस कमी खाली टिकायला लागला चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाला. 2 मिनिटं चांगला तेल सुटलं पाहिजे सगळं एकदम भाजून. हे सगळं चिटकलेलं हे बाजून सगळं निघालं पाहिजे. आणि मसाला पण असा वास असा मसाल्याचा वास येतो. असा खरपूस वास आला पाहिजे मसाला. चिटकलेला बघा निघायला लागले. तेल सुटायला लागला कसा एकदम मसाला कसा नाही का असा भाजला गेला. तेल बघा तेल पडत असं तेलासारखं पडायला लागलं. भाजला मसाला कांद्याचा टमाट्याचा कच्चा खाना लागत नाही. कधी पण मिसळ बनवताना कच्चा खाना नाही लागला पाहिजे. चांगलं भाजून घ्यायचं. गॅस कमी करून 2 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं. आता तेल सगळं सुटलं. आता मसाला भाजला. जास्त पुढं पण नाही जाऊ देत. तर ह्या स्टेजला आपण ही केलेली शिजवलेली मटकीची ही घालून घ्यायची. त्यामध्ये शिजवलेले ही अशी घालून घ्यायची. हळूहळू घालून घ्यायची. शिजवली असली की 1-2 उकळी घेतली. 1-2 उकळी काढून घ्यायची. सगळे असे काढून घेतले. ह्या मापाने मी रस्सा ठेवलाय ह्यात मटकी ठेवून. तुम्हाला बाबा जास्त घट्ट पाहिजे असेल तर जास्त घट्ट ठेवू शकता. जास्त पातळ तर पावासंग खायची असते. ह्याच्यामध्ये जास्त रसा नंतर ह्याच्यात येतो. त्यामध्ये फरसाण येतं, कांदा फरसाण, त्यामुळं थोडासा रस्सा जास्तच लागतो. का तर फरसाणामध्ये जिरतो. त्यामुळं जास्त पातळच ठेवायचं. जास्त गिरवी नाही ठेवायची. आता ह्याला 2 उकळ्या काढायच्या चांगल्या आणि बंद करायचं. बघा अशी कशी उकळवली. अशी थोडीशी उकळू दिली. हे कशी एकदम हे आल्यावर चिकट आलाय बघा. मस्त चकट येऊ द्यायचा. चकट आलाय मस्त. तर ही आपली खाण्यासाठी तयार झाली. आता ही बंद करून ठेवायची आणि ताट बनवायचं. आता ही मिसळ पावाची थाळी ह्यात मटकी घेतली. मिसळ पावाची थाळी बनवून आता तुम्हाला कशी बनवायची ती पण दाखवते. ते बघा ह्याच्यामध्ये असं आधी असा कांदा घालून घ्यायचा बघा. असं मस्त कांदा घालून घ्यायचा. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा लागेल तसा कांदा घालून घ्यायचा. मी कांदा घालून घेतला. नंतर अशी मस्त शेव घालून घ्यायची. जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी शेव घालून घ्यायची. शेव घालून घेतला तर आपण ही रस्सा घालून घ्यायचा. मस्त असा रस्सा घालून घ्यायचा.
वरून असं थोडासा कांदा अजून. आता ही लिंबू आहे, तर ही लिंबू त्यावरनं असं मस्तपैकी पिळून घे, मस्त पिळून घे. हे लिंबू पिळून घेतलं बघा, असा नुसता चमचा आणि असं मस्त 2 पाव, असं 2 पाव घ्यायचं. मग आपल्याला लागेल तसं मिसळ पाव रस्सा घेऊन खायचा. कशी माझी वाटते मिसळ पाव ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून पहा. आता थंडीचे दिवस आहेत तर मस्त चटकेदार मिसळ पाव करून खावा घरी. If you found the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround myself